या बाजूला या सगळे जण. एका बाजूला या मित्रांनो. एका बाजूला या, एका बाजूला या, एका बाजूला या सगळे. एका बाजूला. बोला प्रभू रामचंद्र की. बोला शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा. शिवसेनेचे पक्षप्रमुख लाडके माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा. माननीय युवा नेते आदित्य ठाकरे साहेबांचा. अरे हा आवाज कुणाचा. बोला प्रभू रामचंद्र की. बोला प्रभू रामचंद्र भगवान की. शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं. अरे कोण आला रे कोण आला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. सगळे या इकडे सेंटरला. तर नाशिकमधले आपण ही सध्याची दृश्य पाहतोय. उद्धव ठाकरे महाधिवेशनाच्या ठिकाणी सध्या दाखल झाले आहेत. कालच राम मंदिर सोहळा हा मोठ्या उत्साहात पार पडलेला आहे. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे नाशिकमध्ये होते. काळाराम मंदिरामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं होतं. मात्र सध्या ते महाधिवेशनाच्या ठिकाणी दाखल झालेले असून या ठिकाणी असलेल्या रामाच्या मूर्तीची त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. या ठिकाणी आदित्य ठाकरे तसंच इतरही ठाकरे गटाचे नेते हे उपस्थित आहेत. अधिकची माहिती आपल्याला गिरीश कांबळे देत आहेत. गिरीश, उद्धव ठाकरे हे दाखल झालेत. किती वेळात हे महाधिवेशन आता सुरू होणार आहे? या ठिकाणी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे दाखल झालेले आहेत. 10ची वेळ होती. मात्र त्याआधी राम जन्मभूमीत शिवसेनेचे वाघ या आशयाने एक प्रदर्शन भरवण्यात आलंय. ज्यामध्ये राम जन्मभूमी आंदोलनात शिवसैनिक त्यावेळी सहभागी झालेले होते कारसेवक म्हणून. त्यावेळेसचे फोटोज असतील, चित्रफित असतील, वृत्तपत्रामध्ये आलेली कात्रणे असतील, या सगळ्याचं प्रदर्शन त्या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे सर्व नेते, आमदार, खासदार आहेत ते या ठिकाणी सर्व प्रदर्शन आहे ते पाहत आहेत. आणि आता या ठिकाणी बाळासाहेब त्यावेळी जी घोषणा केलेली होते, ज्यावेळी बाबरी मशीद पाडण्यात आला त्यावेळी बाळासाहेबांनी जे काही समोर येऊन त्यांची भूमिका मांडली होती, या सगळ्याची चित्रफित आहे ती या ठिकाणी दाखवली जाते. तसंच त्यावेळेस जे काही कारसेवक म्हणून सहभागी झालेले होते शिवसैनिक होते, त्यावेळेसचे नेते असतील, या सगळ्यांचे जे फोटोज आहेत, कात्रणं आहेत ते या ठिकाणी प्रदर्शन त्याचं भरवण्यात आलं. त्याची पाहणी आता उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. त्यामध्ये बऱ्याचशा चर्चा संजय राऊत असतील, सुभाष देशे असतील, त्यांनी त्यावेळेच्या आठवणी आहेत त्या जागा केलेल्या आहेत. मनोहर जोशींची या ठिकाणी चित्र आहेत, त्यावेळी ते त्या ठिकाणी उपस्थित होते. अनेक शिवसैनिक आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्या सगळ्या आठवणींना या ठिकाणी उजाळा देताना आपल्याला चित्र आहे ते पाहायला मिळालेलं आहे. त्याशिवाय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी बाबरी मशीद पाडली त्यावेळी ते समोर येऊन त्यांनी म्हटलेलं होतं की बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. ते जे चित्रफित आहे, त्याचे जे फोटोज आहेत ते सर्व या ठिकाणी त्याचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. बाबरी पाडल्यानंतर त्या ठिकाणी झालेलं जे आंदोलन असेल, त्यावेळी परिस्थिती असेल, त्यावेळी ते शिवसैनिक होते, कारसेवक म्हणून काम करत होते, त्यांचे ज्या चित्रफिती आहेत त्यावेळेसच्या चित्रफिती आहेत त्यांचं या ठिकाणी हे प्रदर्शन या ठिकाणी दाखवत आहेत. आणि ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आहेत आणि शिवसेनेचे इतर नेते संजय राऊत असतील, हे सर्व या ठिकाणी पाहताना आपल्याला पाहायला मिळतील. हे झाल्यानंतर दुसरीकडे जे सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं जाईल. त्यानंतर पक्षाचा ध्वज आहे तो फडकवला. त्यामुळे अगदी थोड्याच वेळात या महाधिवेशनाला सुरुवात होईल. गिरीश, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल.